हाय फ्रेंड्स, अवनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहूया कुरकुरीत असा अंडा बटाटा चॉप। हे पहा, उकळलेली अंडी घेतली आहे 4, त्याची अशी 2 भाग करून घेतले आहे आणि 5 बटाटे घेतले आहे उकडून, हे किसणीने किसून घेतले आहे। मालवणी मसाला अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मसाला, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा कोथिंबीरची पावडर, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, मूठभर कोथिंबीर आणि 1 वाटी रवा आणि 2 अंडी। हे पहा, पॅन आपला कडकडीत गरम झाला आहे। त्याच्यावर आता आपण 1 चमचा तेल घालून घेऊया आणि हे मसाले घेतले आहे, हळद, मीठ आणि लाल मसाला मालवणी, आणि आता चमच्याने असा पसरून घेऊया छानपैकी। त्याच्यावरती अंडी उकळलेले आहे ना, काप करून घेतले आहे ते घालून घेऊया। आरामात घालून घ्यायचे आणि गॅस एकदम स्लो करायचा, फास्ट नाही करायचा। हे पहा, 2 मिनटं झाकण मारून ठेवूया। ही पहा 2 मिनटं आली आहे, आरामात परतून घेऊया। अजिबात गॅस फास्ट करायचा नाही, अशी भाजून घ्यायची। अंडा बटाटा चॉप खायला खूप छान लागतो, म्हणून असं भाजून घ्यायची। हे पहा, छानपैकी परतून झाली आहे, मस्त भाजली आहे। हे पहा, आता एका भांड्यामध्ये उकळलेला बटाटा घालून घेऊया आणि हे मसाले, सुके मसाले आणि कोथिंबीर मूठभर आणि एकजीव करून घेऊया। एकजीव करून छानपैकी घेऊया। हे पहा, एकजीव करून झालं आहे। मी घेतले ना बटाटा तो लाल कलरचा आहे, तुम्ही पिवळ्या कलरचा घ्या, तो जरा खूप चिकचिकीत आहे, चिकट आहे। असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि ते बटाट्याचं मिश्रण केलं आहे ना, ते आपल्या हातावर थापून घ्यायचं, असं एकदम असं पातळ करून घ्यायचं आपल्या हातावर। हे पहा, आणि हे असं उकळलेलं अंडं आणि आम्ही ते मसाल्यामध्ये तेलावर भाजून घेतलं ना, ते असं घालून घ्यायचं आणि असं त्याचा गोळा करून घ्यायचा। आणि आरामात असं करून घ्यायचं। असं गोल करून घ्यायचं। ही व्हिडिओमध्ये सांगते त्याप्रमाणे तुम्ही करा। हे पहा, असं गोल करून घ्यायचं। एक करून घेतलं आहे, आता सर्व करून घेऊया। हे पहा, सर्व गोळे करून तयार झाले आहे अंडा बटाटा चॉप। आता 2 अंडी घेतली होती ना मगाशी, ती आता फेटून घेतली आहे, थोडंसं चिमूटभर मध्ये मीठ घातलं आहे आणि काही नाही घातलं आहे, आणि ते चॉप केले आहेत ना, ते त्याच्यामध्ये आता आपण असे हे घोळून घेऊया आणि रवा आता त्याला छानपैकी लावून घेऊया। हे पहा, मस्तपैकी असा लावून घ्यायचा। हे पहा, छानपैकी असा लावून घ्यायचा। हे पहा, सर्व लावून झाले आहे।
पहा इकडे ठेवली आहे, छानपैकी गरम झाली आहे. त्याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं. हे पहा, गॅस फास्ट करायचा. पहा, आणि कढईमध्ये ते चॉप अंडा बटाटा चॉप घालून घ्यायचे. आरामात घ्यायचे घालून. घालत्या वेळी गॅस फास्ट करायचा. 2 मिनटं झाकून ठेवायचं. 2 मिनटं झाली आहे. आता आरामात परतून घ्यायचं. हे पहा, छानपैकी भाजले आहे. एक साईडने छानपैकी भाजले आहेत. हे पहा, कुरकुरीत भाजले आहेत. हे पहा, खूप छान झाले आहेत. मस्त करपूस भाजले आहेत. खूप छान दिसत आहे. हे पहा, अंडा बटाटा चॉप तयार झाले आहेत. एक तुम्हाला कट करून दाखवते. हे पहा, आतून पहा, खूप छान दिसत आहे. मस्त झाले, कुरकुरीत झाले आहेत. तुम्ही पण नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशा एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.